पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वहिनी, ओ वहिनी, कोण? अगं बाई सुदाम भाऊ, लुगडी आणली आहेत, दाखवू? या ना आत या। या, बरेच दिवसांनी आलात पुण्याकडे? हो ना। बसा, घ्या पाणी घ्या। यशोदा बहिणी आल्या ताई। झोपली गाव कृष्णा? हो, खेळली खेळली आणि झोपली। बरं यशोदा बहिणी, हे सुदाम भाऊ नाशकाकडून आलेत। फार सुंदर लुगडी असतात त्यांच्याकडे। आणि सुदाम भाऊ या आमच्या यशोदा बहिणी। नमस्कार। नमस्कार। या ना, तुम्ही सुद्धा पहा एखाद दुसरं लुगडं। पाहू बरं। वा, येताय ना? नाही, तुमचं चालू द्या। कृष्णा आत एकटी आहे ना, मी थांबा, मी आले हा। काय झालं, उदास आहात? छे, उदास नाही काही। भाऊजींनी इतक्या मोठ्या पगाराच्या नोकरीवर इतकं सहजासहजी पाणी सोडलं, घरची परिस्थिती ठाऊक असताना, म्हणून उदास वाटतंय? कसं आहे वहिनी, आपला जीव कसा या घरादारात आपल्या माणसांमध्ये अडकतो ना, तसा या पुरुषांचा जीव नाही अडकत। त्यांना बांधून ठेवणारे बंध निराळे असतात। पण घरच्या जबाबदाऱ्या तर सुटत नाहीत ना? नाही, त्या सुटत नाहीतच। कसं आहे, आपली माणसं की नाही थोडी वेगळी आहेत। फक्त स्वतःचा संसार नीट करणं हे त्यांचं उद्देश नाहीच मुळे। त्यांना संपूर्ण समाजाचा संसार करायचा आहे। फक्त स्वतःपुरतं पाहण्याची वृत्ती नसलेली ही माणसं पण आहेत बावन कशी सोनं। त्यांना आपल्याला जपायला हवं ना। आणि समाजाचा हा एवढा थोरला गाडा ते हाकत असताना घराच्या गाड्याचा थोडासा जास्त भार आपल्यालाच उचलायला हवा, होय ना? म्हणजे न मागता आई वडील व्हायचे। आता कसं? आणि एकदा का मनाची ही अशी तयारी केली म्हणजे मग त्रास होत नाही। बर चला, सुदाम भाऊ खोळंबलेत कधीचे, या तुम्ही। हो ताई। अहो या म्हंटल ना, बसा। मी म्हटलं ना, पुष्कळ आहेत माझ्याकडे। अहो असं काय करताय? थांबा, ही पहा, हा रंग किती छान खुलून दिसतोय तुम्हाला, होय की नाही? हो ना। आणि वहिनी, ही काहीशी महाग आहे, पण अशी लुगडी तुम्हाला कुठेही मिळणार नाही। नाही, राहू द्या। अहो अहो गरज वाटेल तेव्हा घेईन ना मी। बर, हे पाहू मला खालचं। हो, बरे झाले। बळवंतराव, अहो काय हा सगळा पसारा करून ठेवला तो? आपटे, गोपाळराव, आता तुम्हीच काय तो सोक्षमोक्ष लावा। आपण कसला सोक्षमोक्ष लावायचा आहे? आणि तुमची एवढी चलबिचल का होते? जरा स्पष्ट सांगा। अहो मगाचपासून आपल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा आणि त्यांनी दिलेल्या शुल्कांचा हिशोब लावायचा प्रयत्न करतोय, काही केल्या लागत नाही। मग बघा, सावकाश जरा वर खाली झालं असेल, तपासा पुन्हा एकदा।
अहो मगाचपासून 5 वेळा तपासणी केली आहे. ही पहा, ही विद्यार्थ्यांच्या नावांची यादी, ही शुल्कांची यादी, हे सगळे मगापासून पाहतोय. काही केलं हिशोब लागत नाही. आणि हा गेल्या 7 महिन्यांचा खर्च. अहो हे माहितीये की मागच्याच महिन्यात आपण यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, सगळा खर्च तपासून. अहो मग आता पैशांचा हिशोब लागत का नाहीये? तब्बल 4 आण्यांचा हिशोब लागत नाहीये. 4 आणे. 4च आणे ना. मला वाटलं 5-7 रुपये गहाळ झाले का काय. 4 आणे का असे ना, पैसे गहाळ झाले हे चिंताजनक आहे. आणि मुद्दा 4 आण्यांचा नाहीच आहे, चोरट्या वृत्तीचा आहे. मध्ये शाळेत चिलीम सापडली. आता हे प्रकरण काय चाललंय काय? सुदृढ समाजाची अशी पायाभरणी. काहीतरी चुकतंय बळवंतराव. आपण आपले पैसे सुरक्षित ठेवत असतोच. शिवाय आपण सोडून इथे दुसरं येतं तरी कोण? काशीनाथ, गुरुजी. सांभाळून जरा. हो गुरुजी. सगळी महत्वाची कागदपत्र आहेत. आपण नीट जपतो की नाही ती? हो, चुकलं माझं. असू दे, आम्ही इथे सांभाळतो. तो एक कसे कर, सगळे विद्यार्थी आलेत का पहा आणि पटांगणात त्यांना प्रार्थनेसाठी जमव. जा. हो. मला असं वाटतंय आपण पुन्हा एकदा सगळं तपासून बघूया. काही गरज नाही. आगरकर, शाळेत चिलीम सापडली होती तेव्हा स्वतःची चूक मानून तुम्ही स्वतःलाच शिक्षा करायचे ठरवले होते. आता या प्रसंगात चूक माझी, शिक्षा मलाच होणार. माझ्या पगारातले 4 आणे कमी करून आपल्या खणात जमा करा. बळवंतराव काय बोल. यावर चर्चा नाही. अहो आता या प्रकरणाचा छडा मी लावेनच. अहो ऐकलत का? बघता बघता भाद्रपद आला सुद्धा. पंचांगाकडे लक्ष आहे की नाही म्हंटल मी. 4 दिवसात गणपती येतील. यंदा 10 दिवस ठरवून करायचा ना सण आपण. बाई, गणपती, गौरी, गोडाधोडाची जेवणं, पै पाहुणे. यंदा थोडे जास्तीचे पैसे लागतील बरं का. सारखे हवेत कशाला पैसे? पैसे काय झाडाच लागतात का? अहो, आणि हे आजचेच उदाहरण आहे. सतत पैसे पैसे करून माणूस कुठवर पोचू शकतो. अगदी चोरी करेपर्यंत मजल जाऊ शकते त्याची. अहो, तुम्ही अजून तिथेच अडकला आहात. आणि 4 आण्यांचा तर प्रश्न आहे. त्याने इमले का बांधणार आहे कोणी? आणि 4 आणे कमी पडत असतील तर आपल्या खिशातून घालावेत. हवं असेल तर मला थोडे कमी द्या पैसे यावेळेस. रुपया कमी द्या हवं तर तयारीसाठी. लोकांना सांगून थकलो मी. 4 आणे आहेत का किती आहेत हा मुद्दाच नाहीये. अहो, प्रश्न वृत्तीचा आहे. अरे हो, मी माझ्याकडचे पैसे घालणारच आहे. पण आत्ता जे पैसे गहाळ झालेत ते कोणीतरी भरलेले शुल्क होते आणि ते सत्कारणी लावण्यासाठी मी जबाबदार आहे. हो की नाही? हे जर तुला मान्य नसेल तर सोडून दे. बोलू नकोस माझ्याशी हा विषय. आणि ह्या प्रकरणाकडे आता दुर्लक्ष केलंय तर ज्यांनी कोणी हे केले आहे तो निर्ढावच जाईल. ते चालणार आहे का आपल्याला? परवा शाळेत चिलीमनी गांजा सापडला. अगो बाई. होय तर. आणि आज हे असे. विद्येच्या पवित्र मंदिरात हे असे प्रकार घडावे. याने शाळेचे नाव तर खराब होईलच, पण आपल्याला जे साध्य करायचे ते कधीही साध्य होणार नाही. आणि मी असे होऊ द्यायचो नाही. मी या प्रकरणाचा छडा लावणार. त्या व्यक्तीस मी शोधून काढणारच. हा काय बसला ना धक्का. तुम्हाला भीती नाही वाटत? कुणाची आणि कशासाठी? मेहनतीनं पैसा कमवतो ना आपण. हे बघ, ह्या गांजाच्या विड्या आण्याला 4 आणि साध्या घेतल्या तर आण्याला 12 देतो. बोल बोल, तुला कोणती देऊ? वेळ लागलाय का तुला? हे बघ, या काशीनाथ दादाच्या नादाला लागू नकोस. टिळक सरांनी बघितलं ना तर जबर शिक्षा करतील आपल्याला. टिळक सरांच्या लाडक्या. अरे टिळक सर कशाला येतील इथे? ते नुसता अभ्यास घेत असतात.
अरे तुम्हाला पण कंटाळा येत असेलच ना हा? काहीतरी मौज पाहिजे का नाही हा? मग आणि हा काशीनाथ मौज देतो हा? मौज घे घे अरे एक झुरकाट घेऊन बघ बघ घे थांब चित्तरंजन. तुला अजून अक्कल आली नाहीच ना? अरे निदान या शाळेच्या आवारात तरी असल्या चाळे करू नको. हे का तू सांगतोय हे अरे कालपर्यंत तू माझ्याकडून विड्या घेऊन जाणार तू आज मला शिकवतोय स्वैर. आम्ही पकडले गेलो ते एका अर्थाने चांगले झालं. वाईट मार्गाला जाण्याच्या अगोदरच शाणे झालो, पण आता इतरांना वाया जाऊ देणार नाही. मला आडवा जाणार? खरं तर जेव्हा पकडलो गेलो होतो ना तेव्हाच तुझी तक्रार करायला पाहिजे होती, पण तुझी दया आली आणि शांत बसलो. पण तू सुधारला नाहीसच ना. हे बघ या काशीनाथचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, समजला का? मीच जाऊन सांगतो. सर ही मुलं ना माझ्याकडे गांजा मागत होती आणि हीच मुलं गांजा ओढतात सर. हा मी काय गोळा बाबडा, माझ्याकडे कुठून असणार गांजा? मग काय करणार? आमची बाजू खरी आहे सर, आमचंच ऐकणार. चला रे. अरे ही पोरं अशी टिळक सरांना घाबरता म्हणून माझी वरकमाई बंद झाली. काशीनाथ काहीतरी करावं लागेल. आणि आपण विद्यार्थी असताना असे धीट नव्हतो, शिक्षकांचा धाक असायचा. पण ही हल्लीची मुले म्हणजे अहो पण नेमकं घडलंय तरी काय? सांगतो ना, मी मुलांना प्राणीशास्त्र शिकवत होतो. आता जलचर, भूचर, उभयचर, मग सरपटणारे प्राणी, मग चौपात, अष्टपात आणि मग मनुष्य. तर एका मुलाने विचारले की गुरुजी कावळा नक्की कुठल्या प्रकारात येतो? मी म्हणलो तो पक्षी आहे कारण तो उडतो. तर त्यावर एका मुलाने विचारले की मग इतर प्राणी का उडत नाहीत? मी म्हणलं त्यांना पंख नसतात. आता मनुष्याला पंख नसतात, मनुष्याला हात असतात. त्यावर एका खट्या मुलाने काय विचारलं बरं का, की मग आपण असे हात हलवले तर आपण का नाही उडत? क्या? तर त्यावर एका चतुर मुलाने काय विचारावं आगरकर, की आम्हाला टिळक सरांनी शिकवलेलं आहे की कुठलीही गोष्ट हवेत तरंगत नाही, गुरुत्वाकर्षणाने खाली पडतेच. तर हे पक्षी का खाली पडत नाहीत? क्या? बरोबर आहे की, पण तुम्ही उत्तर काय दिलेत गुरुजी? अहो कपाळ, काय उत्तर देणार? प्रश्नांचं उत्तर देता देता धाप लागली. पण आपटे, पण त्या मुलांना प्रश्न पडतायत, ते सहजपणे बोलतायत, हे चांगलं नाही का? अर्थात. आणि अशीच चौकस पिढी आपल्याला हवी. जे घडतंय ते का घडतंय, कसं घडतंय, ही चिकित्सक वृत्ती जोपासणार. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मुलांना जितके जास्त प्रश्न पडतील तितके ते माणूस म्हणून अधिक समृद्ध होत जातील. आणि आपणही त्यांना प्रश्न विचारण्याची मुभा द्यायला हवी आणि त्यांचे समाधान होईपर्यंत त्यांच्या शंकांचे निरसनही करायला हवे. तरच त्यांना त्यांच्या जगण्यातले प्रश्न जाणवतील. त्यांना प्रश्न विचारू द्या, शंका विचारू द्या वाटेल तितक्या. आणि जाणवू दे ना, पण त्यांची उत्तर देता देता आम्हाला धाप लागते, त्याचं काय? नाही आपटे, आपल्याला विद्यार्थी घडवायचे, केवळ परीक्षार्थी नव्हे. बरोबर बोललात. आपल्याला ज्ञान असं सीमित ठेवून चालणारच नाही. बरोबर बोललात बुवा. आगरकर, हो चिपळूणकर, आपटे जरा या इथे पटकन. काय झालं काय बुवा? काय? या 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 या. काय झालं? एक कल्पना आहे, चला. कुठे? घरी? माझा निरोप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल? हो, पण कसला? हीच नामी संधी आहे. प्रयोगाद्वारे प्रगती. शांत व्हा रे, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा मुलांनो. आपण बरं का आज विज्ञानाचा एक प्रयोग करणार आहोत, त्यासाठी तुम्हाला थांबवलंय. आले का लक्षात?
मला सांगा, हे काय आहे? पाणी. पाणी, बरोबर. आणि हे आहे रंग मिश्रित तेल. आता नामदेव पुढे ये पुढे. तुला हे तेल या पाण्यात ओतायचे. का गुरुजी? का? गंमत पाहिजे ना? हो. बसा खाली. आता हे तेल या पाण्यात ओततो. काय झाले? या पाण्याने या रंगीत तेलास उचलून धरले, हो की नाही? म्हणजे थोडक्यात हे तेल पाण्यावर तरंगते. यशवंता, हे ढवळ पाहू. पहा नीट. काही समजतंय का? नाही. नाही? पहा जरा. तू ये पुढे. तू पण ये रे, मागे जा जरा. हा, आता ह्या दोघांपैकी नीट विचार करून सांगा, कोण कोणा सहज खांद्यावर घेऊन फिरू शकेल? बळवंतराव, मला असं वाटतं हा सहज उचलेल त्याला. हा. नाही गुरुजी, मीच याला सहज उचलेन. ठेव रे, ठेव 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 ठेव. भले शाबास. आता या केशवाने महादेवास इतक्या चटकन कसे उचलले सांगा पाहू. गुरुजी, कारण ह्याचं वजन कमी आहे. अगदी बरोबर. आता याच अनुषंगाने हे तेल या पाण्यावर का तरंगते सांगा पाहू. कारण पाणी तेलापेक्षा अगदी बरोबर. याचे कारण काय? घनता. काय? गुरुजी, घनता म्हणजे काय? सांगणार, सगळे काही सांगणार. पटकन बाहेर पळा पाहू. चला 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 चला. वा, तयारी झालेली दिसते सगळी. आले का रे सगळे? हो. या खालीच या. थांबा भाऊ इथे. काही जण माझ्या मागे थांबा. हे समोर दोन चौकोन दिसत आहेत का? हो. हा, आता ये. तुला घनतेविषयी प्रश्न होता ना? जा, थांब त्या चौकोनात जा. नामदेव, तू पण जा. तुम्ही तिघ त्या चौकोनात थांबा रे. तू देखील जा जा. हा, थांबले का सगळे विद्यार्थी? हो. आता मला सांगा, या चौकोनामध्ये किती विद्यार्थी आहेत? 2. आणि या चौकोनामध्ये किती आहेत? 4. म्हणजे कुठल्या चौकोनाचे वजन अधिक असणार? 4. बरोबर. का बरं? कारण हा चौकोन या चौकोनाच्या मानाने अधिक भरलेला आहे. म्हणजेच काय? तर या चौकोनाची घनता अधिक आहे. अगदी बरोबर. मात्र जे पक्षी असतात त्यांचे आकारमान, वस्तुमान, त्यांचा एकूणच आकार हा अशा पद्धतीने निसर्गाने बनवलेला असतो की त्यांना उडता येते. आणि हो, आपण जर ठरवलं तर आपल्याला देखील हवेत उडता येईल. बरं, नाही नाही गुरुजी, काही काय म्हणतात, असं नसतं. मी आज हेच सिद्ध करणार आहे. आले का लक्षात? काशीनाथ, हो गुरुजी. तो एक कंदील आण भाऊ. हो. आण लवकर. हे काय आहे? कंदील. कंदील आहे, बरोबर. पेटवूया आपण तो. आता या आतील दिव्याच्या उष्णतेमुळे कंदिलाच्या आतली हवा गरम होते आणि त्यामुळे काय होईल? तिचा विस्तार होईल. त्याच क्षेत्रफळामधील हवेचे कण बाहेर पसरतील. म्हणजे सोपं आहे गुरुजी. म्हणजे आतल्या हवेची घनता कमी होईल. अगदी बरोबर. आणि कंदील उडणार. हा, आले का लक्षात? हो.
आता हा तर लहानसा कंदील आहे, परंतु आपल्या वजनाच्या प्रमाणात तितका मोठा कंदील जर आपण बांधण्यात यशस्वी झालो तर आपणही त्या कंदिलासोबत हवेत उडू शकणार नाही का? हो गुरुजी, उडू शकतो. मग झाले तर. आता असाच कंदील तुम्हाला देखील उडवायचा आहे का? हो. काशीनाथ, हा गुरुजी. उरलेले 9 कंदील घेऊन ये. नाही, आता 6 उरलेत गुरुजी. अरे पण 10 सांगितले होते ना. हा, पण त्याचं काय झालं, मी कंदील घेऊन येत होतो ना तेव्हा रस्त्यात जोरात वारा सुटला एकदम, आणि मग माझ्याकडनं 4 कंदील फाटले. फाटले असतील तेवढे आण जा. हा.